करायचं आहे वय. वयावरचं प्रॉब्लेम पेपरमध्ये बऱ्याच वेळा असतं. जवळपास जेवढे काही पेपर निघाले त्यामध्ये 99% पेपरमध्ये एजवरचा प्रॉब्लेम हे विचारला जातच. म्हणून बेसिक प्रॉब्लेमपासून तर एंडपर्यंत आपल्याला वयाचे सगळे टाईप्स त्या ठिकाणी घ्यायचे. जिथे जिथे शॉर्ट मेथडचा वापर होईल त्या ठिकाणी शॉर्ट मेथडनं गणित आपल्याला सॉल्व करायचं. मग ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून त्यांच्या वयांची बेरीज त्यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष असल्यास ए चे वय काढा. आता या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये आपण म्हटलंय गुणोत्तर दिल्यानंतर त्यांची बेरीज. आता ए चं वय जर काढायचं असेल तर या ठिकाणी आपण ए गुणोत्तर आहे ए आणि बी 2:3. ज्याचं वय विचारलं त्याचा संबंधित अंक घ्यायचा 2. मग 2 छेदामध्ये इथं बेरीज शब्द तुम्हाला दिले आहे तर गुणोत्तराची बेरीज करा. 3 + 2 5. गुणाकारामध्ये जेवढं काही दिलं असेल तेवढं घ्या. 30 वर्ष बेरीज आहे. मग 5 × 5 5 × 30 sin 2 12 वर्ष. याचा अर्थ ए चं वय किती आलं 12 वर्ष. ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयांची वजाबाकी 12 वर्ष आहे. तर बी चे वय काढा. मग आता ए आणि बी चं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 3:5 गुणोत्तर. कोणाचं वय विचारलं बी. मग या ठिकाणी बी चं वय बरोबर बीचा संबंधित अंक किती आहे 5 आहे. मग या ठिकाणी आपण घेऊ 5 छेदामध्ये इथं वजाबाकी 12 दिलेली आहे. शब्द वजाबाकी आला मग गुणोत्तराची वजाबाकी करा. 5तून 3 जर काढले तर 2 आणि गुणाकारामध्ये 12. बे 1 बे 12 6 × 30. याचा अर्थ बी चं वय किती आलं 30 वर्ष. टाईप नंबर 3 ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून त्यांच्या वयांचा गुणाकार 216 वर्ष आहे. तर ए चे वय काढा. मग आता ए चे वय म्हटलं तर पुन्हा ए चा संबंधित अंक या ठिकाणी 2 आहे. आपण घेणार 2. गुणाकार शब्द आला तर या गुणोत्तराचा आपण गुणाकार करू. 3 × 2 = 6 आणि गुणाकारामध्ये 216. गुणाकारामध्ये 216. आता 6 ने याला भागा. 6 ने जर भागलं तर 6 × 1 = 6. याला जर भागलं तर sin 3 18. खाली उरले 3 6 6 36. 36 भाग गेलेला आहे. पुन्हा आता गुणाकार जर असेल तर एक स्टेप वाढवायची. जो काही भाग तुमचा तुटला त्याचं पुन्हा वर्गमूळ घ्यायचं. मग 36 चं वर्गमूळ 6. आता गुणाकार करा. 6 × 2 sin 2 12 वर्ष. टाईप नंबर 4 ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3 असून 8 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3:4 होईल. तर ए चे आजचे वय काढा. आता या ठिकाणी आपल्याला मेथडनुसार आपण पाहू आणि शॉर्ट मेथडनुसार पाहू. याला जर शॉर्ट मेथडनुसार सॉल्व केलं तर मोजून तुम्हाला 2 सेकंद लागतात. तर पहिल्यांदा लक्षात घ्या शॉर्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे. गुणोत्तर तुम्हाला दिलाय A/B 2:3. त्यानंतर आहे 3:4. इथं म्हटलं तुम्हाला 8 वर्षानंतर. जेव्हा 2 गुणोत्तर दिलेले असतात तर दोनही गुणोत्तरातला फरक घ्यायचा. फरक किती आला आपला. यातला फरक 1 आहे यातला फरक 1 आहे. जर फरक 1 चा असेल तर डायरेक्ट गुणाकार करायचा. ज्याचं वय विचारलं त्याला गुणा. तुम्हाला म्हटलं ए चं वय काढा तर ए चा संबंधित अंक आहे 2. म्हणजे 8 ने 2 ला जर गुणलं तर 8 × 2 = 16. याचा अर्थ ए चं वय 16 वर्ष. फरक जर 1 चा असेल तर तुम्हाला तिथल्या तिथेच गुणाकार करता येतो. बी चं वय विचारलं तर 8 × 3 = 24 वर्ष. आता याला पद्धतीनुसार पाहू. गणितीय पद्धत.
पद्धत जर पाहिली तर A/B याचं गुणोत्तर दिलं आहे तुम्हाला 2:3. याचा अर्थ A चा आजचं वय 2x, B चा आजचं वय 3x. त्यानंतर तुम्हाला म्हटलं 8 वर्षानंतर, मग आपण इथं लिहू 8 वर्षानंतर पुन्हा A चं वय, त्यानंतर B चं वय. आजचं वय 2x आहे, याचा अर्थ 8 वर्षानंतर प्रत्येकामध्ये 8 मिळवायच्यात, 8 याच्यामध्ये 8. यांचा गुणोत्तर आपल्याला पुन्हा दिलेला आहे 3:4. A चं वय 2x अधिक 8, B चं वय 3x अधिक 8, यांचा गुणोत्तर 3:4 म्हणजे 3/4. तर तिरपा गुणाकार करा. तिरपा गुणाकार जर केला तर 4 ने इकडे गुणा, 4 2 8x अधिक 8 चूक 32 बरोबर 3 न इकडे गुणलं तर 9x अधिक 8 त्रिक 24. x एका बाजूला घ्या, याचा अर्थ 8x वजा 9x बरोबर 24 अधिक 32 ला तिकडं घेऊन जा, याचा अर्थ वजा 32. वजा बाकी जर केली तर या ठिकाणी वजा x बरोबर या ठिकाणी वजा 8, याचा अर्थ x बरोबर 8. x ची किंमत आली की ज्याचं वय विचारलं त्याला गुणायचं. कोणाचं वय विचारलं आपल्याला? A चं विचारलं. A चं किती घेतलंय आपण? 2x आहे. मग आपण म्हणणार A चे वय बरोबर 2x, याचा अर्थ 2 गुणिले 8, याचा अर्थ 8 2 16 वर्ष. ही झाली पूर्ण गणितीय पद्धत. या प्रकारच्या सगळ्याच गणितांना लागू पडतं. ही आपली शॉर्ट पद्धत आहे. ही फक्त एवढ्याच गणितापुरती मर्यादित आहे. फरक जर त्या ठिकाणी 1 चा असेल तर डायरेक्ट गुणाकार करायचा, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर 5, A व B यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 होईल तर A चे वय काढा. मग पुन्हा 2 गुणोत्तराचा प्रॉब्लेम आपल्याला दिसलं तर पहिल्यांदा गुणोत्तर चेक करायचे. 3:5 त्यानंतर आहे 5:7, किती वर्षानंतरचा आहे तर 8 वर्षानंतर. मग आता दोघांमधला डिफरन्स, यातला फरक 2चा आहे, यातला फरक 2चा आहे. मागच्या गणितामध्ये फरक 1 चा होता, या ठिकाणी 2 चा आहे. फरक 1 चा, 2 चा, 3 चा कोणताही असेल तर डायरेक्ट गुणाकार. A चं वय विचारलं, A चा अंक आहे 3, याने याला गुणा. याचा अर्थ A चं वय बरोबर 8 त्रिक 24. परंतु या ठिकाणी फरक 1 व्यतिरिक्त दुसरा आहे 2, तर जेवढा फरक असेल तेवढ्याने याला भागायचं, म्हणून 24 भागाकारामध्ये 2, याचा अर्थ A चं वय किती आलं? 12 वर्ष. जर फरक 3 चा असता त्याला 3 ने आपण भागलं असतं, बट फरक आपल्याला सारखाच पाहिजे. टाइप नंबर 6, A व B यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 4 वर्षानंतर गुणोत्तर 5:11 होईल तर A चे आजचे वय किती? पुन्हा 2 गुणोत्तर आपल्याला दिसत आहेत, याचा अर्थ A या ठिकाणी B, इथं 2, या ठिकाणी 5 आणि 11. किती वर्षानंतर? 4 वर्षानंतर. डिफरन्स जर या ठिकाणी आपण पाहिला तर इथला आहे 6, इथला आहे 3. फरक या ठिकाणी सारखा नाही. फरक जर सारखा नसेल तर डायरेक्ट गुणाकार आपल्याला करता येत नाही. मग त्याकरता काय करायचं तर x ची किंमत आधी काढा. मग x काढण्याकरता काय तर जेवढे काही वर्ष आपल्याला असतील तेवढे वर्ष या ठिकाणी घ्यायचे. गुणाकारामध्ये दुसऱ्या गुणोत्तरातला फरक, दुसऱ्या गुणोत्तरामधील फरक आणि छेदामध्ये तिरप्या गुणाकाराचा फरक, तिरप्या गुणाकाराचा फरक. आता x ची किंमत काढण्याकरता वर्ष या ठिकाणी 4 आहे तर 4 घ्या. गुणाकारामध्ये दुसऱ्या गुणोत्तरातील फरक, हे गुणोत्तर आपलं दुसरं 5:11, यामधला फरक, याचा अर्थ 5 आणि 11 याच्यातून जर वजाबाकी केली तर 11तून 5 गेले, उरले 6. तिरप्या गुणाकाराचा फरक, असा गुणाकार 11 दुने 22, असा गुणाकार 5 5 25. मग या 25 मधून जर 22 आपण काढले तर उरले किती आपल्याकडं? 3.
आता कॅन्सलेशन करा, 3 1 3, 3 2 6, खाली काहीच राहिलं नाही, 4 2 8. एक्सची किंमत आपल्याला 8 मिळाली. एचं वय विचारलं, मग एचं वय जर विचारलं असेल तर एचा अंक किती आहे? 2 आहे. मग त्याला 2 न गुणायचं, म्हणून एचे वय बरोबर 2 गुणिले 8, याचा अर्थ 16 वर्ष. एचे वय बरोबर 16 वर्ष. 5 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:5. तर एचे आजचे वय काढा. पुन्हा शॉर्ट पद्धतीनुसार जर आपण गेलं तर A:B. इथं 2 कंडिशन तुम्हाला दिल्या आहेत. पहिलं गुणोत्तर 3:1, पण केव्हाचं आहे? 5 वर्षापूर्वी. दुसरा आहे 11:5, हे केव्हाचं आहे? 5 वर्षानंतर. आधीच तुम्हाला म्हटलं 2 गुणोत्तर दिलेले असतील तर त्यामधला फरक घ्यायचा. फरक चेक करा. फरक जर चेक केला तर इथं 4 आहे, या ठिकाणी 8 आहे. फरक सारखा नाही. फरक जर सारखा नसेल तर आपण दुसरी पद्धत म्हणजे एक्सची पद्धत वापरायची. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक्स बरोबर काय? तर या ठिकाणी 2 दिले तर 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर. मागच्या गणितामध्ये एकच होतं 4 वर्षानंतर. तर जर 2 असतील तुम्हाला पूर्वी आणि नंतर, तर त्या दोघांची पण बेरीज करून टाकायची. 5 आणि 5 10 घेऊ आपण डायरेक्ट. गुणाकारामध्ये दुसऱ्या गुणोत्तरातला फरक, याचा अर्थ यामधला डिफरन्स. फरक आला आपला 11तून 5 गेले 6. छेदात तिरप्या गुणाकाराचा फरक. तिरपा गुणाकार असा 3 5 15, त्यानंतर असा 11 1 11. 15 मधून जर 11 काढले तर उरले आपले 4. कॅन्सलेशन, 2 न भाग जातो, 2 2 4, 2 3 6, 2 1 2, 2 5 10 आणि 5 3 15. एक्सची किंमत 15 आली. तुम्हाला म्हटलं एचे आजचे वय किती? मग एचा अंक किती आहे? 3, पण हा 5 वर्षापूर्वीचा आहे. मग आधी ते वय काढून घेऊ आपण. एचं वय बरोबर अंक 3 आहे तर 3 घ्या. गुणाकारामध्ये एक्सची किंमत 15. गुणाकार किती आला? 15 3 45 वर्ष. परंतु हे केव्हाचं वय झालं? 5 वर्षापूर्वीचं आहे. तुम्हाला आजचं विचारलेलं आहे तर पुन्हा याच्यामध्ये 5 मिळवा. 45 अधिक 5 बरोबर 50 वर्ष. 3 वर्षापूर्वी 4 भावांच्या वयांची बेरीज 50 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग 3 वर्षापूर्वी आणि 5 वर्षांनंतर, 3 वर्षापूर्वी 5 वर्षानंतर दोघांची बेरीज करा. 5 आणि 3 8. 8चा फरक पडेल एकाच्या वयामध्ये. किती भाऊ आहेत? 4 आहेत. मग याला 4 न गुणायचं. 8 चूक 32, गुणाकाराला 32. हे वाढलेलं वय 4ही भावांचं, ते आधीच्या वयामध्ये मिळवायचं. आधीचं वय, आधीची बेरीज आहे 50, त्यामध्ये जर मिळवलं तर या ठिकाणी 82. म्हणजेच 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष राहील? तर 82 वर्ष राहील.